नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे दुसऱ्या सत्राचे काही महत्त्वाचे MCQs किंवा बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे. बँकेच्या दुय्यम कार्यांमध्ये टिंबटिंब असते. सेकंडरी फंक्शन्स ऑफ बँक त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे केवळ एजन्सी कार्य असतात. दुसरा आहे फक्त सामान्य उपयुक्तता कार्य असतात. तिसरा पर्याय आहे दोन्हीही, म्हणजेच सामान्य उपयोगिता किंवा उपयुक्तता कार्य आणि एजन्सी कार्य. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला जे बँकेचे दुय्यम कार्य असतात किंवा सेकंडरी फंक्शन्स असतात त्यांना दोन गोष्टींमध्ये विभागता येतं, म्हणजेच एजन्सी फंक्शन्स आणि दुसरं आहे जनरल युटिलिटी फंक्शन्स किंवा पब्लिक युटिलिटी फंक्शन्स. म्हणून ऑप्शन सी दोन्हीही सामान्य उपयोगिता किंवा उपयुक्तता कार्य आणि एजन्सी कार्य हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती बँकेची एजन्सी कार्य आहेत. आता इथे आपण थेट एजन्सी कार्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला आहे. चला तर पाहूया काय असू शकतात एजन्सी कार्य बँकेची. पहिला आहे धनादेश संकलन. दुसरा आहे भाडे आणि विमा प्रीमियम भरणे. तिसरा आहे परकीय व्यवहार. चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर एजन्सी फंक्शन्समध्ये बहुतेक गोष्टी येतात. त्याच्यातील या तीन गोष्टी आहेत, म्हणजेच धनादेश संकलन, भाडे आणि विमा प्रीमियम भरणे आणि परकीय व्यवहार. या तिन्ही गोष्टी एका बँकेची एजन्सी कार्य याच्या संदर्भात आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरनं तिसरा प्रश्न देखील एजन्सी कार्यांच्या संदर्भात आहे. आपण पाहूया तिसरा प्रश्न काय आहे. बँकेची एजन्सी कार्य टिंबटिंब आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे सिक्युरिटीजची विक्री व खरेदी करणे. दुसरा आहे विश्वस्त म्हणून काम करणे. तिसरा आहे बातमीदार म्हणून काम करणे. चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खाली दिलेल्या तिन्ही पर्याय, म्हणजेच सिक्युरिटीजची विक्री आणि खरेदी करणे, विश्वस्त म्हणून काम करणे, बातमीदार म्हणून काम करणे, या तिन्ही गोष्टी एका बँकेची एजन्सी कार्य याच्या संदर्भात आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये बँकेची एजन्सी कार्य काय असू शकतात त्याच्या संदर्भात 6 महत्त्वाचे कार्य पाहिलेले आहेत. पहिलं होतं धनादेश संकलन. दुसरं भाडे आणि विमा प्रीमियम भरणे. तिसरं आहे परकीय व्यवहार. चौथं होतं सिक्युरिटीज विक्री आणि खरेदी करणे. पाचवं आहे विश्वस्त म्हणून काम करणे. आणि सहावं आहे बातमीदार म्हणून काम करणे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न देखील बँकेच्या एजन्सी कार्याच्या संदर्भात आहे आणि प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने फ्रेम केला गेलेला आहे. मागील प्रश्नसुद्धा वेगळ्या पद्धतीने फ्रेम केले गेले होते आणि त्यांचे पर्यायसुद्धा वेगळे होते. इथे सुद्धा आपल्याला पर्याय वेगळे आहेत. आपण पाहूया प्रश्न कसा दिलेला आहे. टिंबटिंब बँकेची एजन्सी कार्य दर्शवितो. कुठल्या गोष्टी बँकेची एजन्सी कार्य दर्शवतात त्या स्वरूपाचा प्रश्न आहे. पहिला आहे प्राप्तिकर परतावा तयार करणे, म्हणजेच IT रिटर्न्स ज्याला आपण म्हणतो ती तयार करून देणे आपल्या कस्टमर्ससाठी. दुसरा आहे परदेशी व्यापारात योगदान देणे. तिसरा आहे भांडवल निर्मिती किंवा कॅपिटल फॉर्मेशनमध्ये योगदान देणे. चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खाली दिलेल्या तिन्ही पर्याय आपल्याला एका बँकेची एजन्सी कार्य याच्या संदर्भात आपल्याला निर्देश देतात किंवा आपल्याला हे सांगतात की हे बँकेची एजन्सी कार्य आहेत. म्हणून प्राप्तिकर परतावा तयार करणे, परदेशी व्यापारात योगदान देणे आणि भांडवल निर्मिती करणे ह्या तिन्ही गोष्टी एका बँकेची एजन्सी कार्य हे आहेत. म्हणून आपण इथे जर पाहिलं तर या प्रश्नामध्ये वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मागील 3 प्रश्नांमध्ये आपण पाहिलं 9 एजन्सी कार्य पाहिलेत बँकेची. पहिलं होतं धनादेश संकलन. दुसरं भाडे आणि विमा प्रीमियम भरणे. तिसरं परकीय व्यवहार. चौथं सिक्युरिटीजची विक्री आणि खरेदी करणे, विश्वस्त म्हणून काम करणे, बातमीदार म्हणून काम करणे, प्राप्तिकर परतावा तयार करणे, परदेशी व्यापारात योगदान देणे आणि भांडवल निर्मिती करणे. चला तर वळूया आपण 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न सुद्धा एका बँकेची कुठली महत्त्वपूर्ण एजन्सी कार्य असतील त्याच्या संदर्भात आहे. आणि प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की टिंबटिंब ही बँकेची महत्त्वपूर्ण एजन्सी कार्य आहेत. आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत. नियतकालीन संग्रह आणि देयक. दुसरा आहे गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करणे एखाद्या देशामध्ये. तिसरा आहे आर्थिक विकास आणि कल्याणकारी उपक्रम करणे.
चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे मी हायलाईट करायचं राहून गेलेलं आहे, पण इथे जर आपण पाहिलं तर या तिन्ही गोष्टी म्हणजे नियतकालीन संग्रह आणि देयक, गुंतवणुकीसाठीचं एक वातावरण तयार करणे एखाद्या देशामध्ये, आणि आर्थिक विकास आणि कल्याणकारी उपक्रम हाती घेणे, या तिन्ही गोष्टी एका बँकेची महत्त्वपूर्ण एजन्सी कार्य आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण मागील 4 प्रश्नांमध्ये हे पाहिलं की बँकेची एजन्सी कार्य कुठली असू शकतात. एक परत रिव्हिजन किंवा सराव करून घेऊ आपण या गोष्टीचा. पहिलं होतं धनादेश संकलन, दुसरं भाडे आणि विमा प्रीमियम भरणे, परकीय व्यवहार तिसरं होतं, चौथं आहे सिक्युरिटीज विक्री व खरेदी करणे, पाचवं आहे विश्वस्त म्हणून काम करणे, सहावं बातमीदार म्हणून काम करणे, सातवं आहे प्राप्तिकर परतावा तयार करणे, आठवं आहे परदेशी व्यापारात योगदान देणे, नववं आहे भांडवल निर्मिती करणे, दहावं आहे नियतकालीन संग्रह आणि देयक, 11वं आहे गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करून देणे एखाद्या देशामध्ये, आणि 12वं कार्य आहे आर्थिक विकास आणि कल्याणकारी उपक्रम राबवणे किंवा करणे. तर इथे आपण 12 महत्त्वपूर्ण एजन्सी कार्य एका बँकेची पाहिलेली आहेत, आणि हे आपण सेकंडरी फंक्शन्स किंवा दुय्यम कार्य ज्याला म्हणतो आपण बँकेची, त्याच्या अंतर्गत पाहिलेले आहेत. तर आपण पहिला प्रश्न घेतला होता की बँकेची दुय्यम कार्य टिंबटिंब असतात. तर तिथे आपण पाहिलं होतं एक की एजन्सी कार्य, आणि दुसरं पाहिलं होतं सामान्य उपयुक्तता किंवा सामान्य उपयोगिता कार्य. तर इथे आपण पहिला भाग जो होता याचा दुय्यम कार्यांमधला, ज्याला आपण एजन्सी कार्य म्हटलो, तो कव्हर केलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये 6वा प्रश्न जो आहे आपल्याकडे, तिथे आपण सामान्य उपयोगिता किंवा उपयुक्तता कार्य हे पाहणार आहोत एका बँकेचे. तर आपला प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, पुढीलपैकी बँकेची सामान्य उपयोगिता कार्य टिंबटिंब आहेत, आणि आपल्याकडे पर्याय आहेत पैसे पाठविणे, दुसरा आहे सुरक्षा लॉकर किंवा सेफ्टी लॉकरची फॅसिलिटी देणे, तिसरा आहे देय नियंत्रणा, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर पुढीलपैकी तिन्ही गोष्टी ह्या बँकेची सामान्य उपयोगिता कार्य दर्शवितात. म्हणजेच पैसे पाठवणे असेल, सुरक्षा लॉकर फॅसिलिटी देण्याच्या स्वरूपात एक कार्य असेल, किंवा देय यंत्रणेच्या स्वरूपात कार्य असेल. तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 7व्या प्रश्नाकडे, जो परत आपल्याला एक सामान्य उपयोगिता कार्य बँकेची त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आपण पाहूया त्याला कसा फ्रेम केला गेलेला आहे. 7वा प्रश्न आहे, टिंबटिंब बँकेची सार्वजनिक उपयोगिता, ज्याला आपण मी तुम्हाला सांगितलं होतं जनरल युटिलिटी सर्व्हिसेस किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस अशा स्वरूपात आपण ओळखतो. तर इथे आपल्याला तो शब्दसुद्धा वापरता आलेला आहे, सार्वजनिक उपयोगिता किंवा पब्लिक युटिलिटी. तर इथे कुठे तुम्हाला सार्वजनिक उपयोगिता पाहायला मिळेल, कुठे तुम्हाला सामान्य उपयुक्तता पाहायला मिळेल. दोन्ही सेम गोष्टी आहेत. तर प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, टिंबटिंब बँकेची सार्वजनिक उपयोगिता किंवा सामान्य उपयुक्तता कार्य आहेत, आणि आपल्याकडे पर्याय आहे, पहिला प्रवासी धनादेश, दुसरा आहे एक पंच म्हणून काम करणे, तिसरा आहे व्यापारात मदत करणे, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खाली दिलेल्या तिन्ही गोष्टी म्हणजेच प्रवासी धनादेश तयार करून देणे, एक पंच म्हणून काम करणे किंवा व्यापारात मदत करणे, ह्या तिन्ही गोष्टी एका बँकेसाठी सार्वजनिक उपयोगिता किंवा सामान्य उपयुक्तता कार्य आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 6व्या आणि 7व्या प्रश्नामध्ये आपण सार्वजनिक उपयोगिता किंवा सामान्य उपयुक्तता कार्य पाहिलेले आहेत, आणि ते टोटल 6 कार्य आहेत. कुठले आहेत ते परत एकदा रिवाईज करूयात. पैसे पाठवणे, दुसरा आहे सुरक्षा लॉकर फॅसिलिटी देणे किंवा सुरक्षा लॉकर सर्व्हिस देणे, त्याच्यानंतर आहे देय यंत्रणा, त्यानंतर आपल्याकडे चौथा आहे प्रवासी धनादेश तयार करून देणे, पाचवा आहे एक पंच म्हणून काम करणे, आणि 6वा आहे व्यापारात मदत करणे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. तोही बँकेच्या सार्वजनिक किंवा सामान्य उपयुक्तता कार्याच्या संदर्भात आहे, आणि प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने फ्रेम केला गेलेला आहे, आणि त्याचे पर्यायसुद्धा वेगळे आहेत. चला पाहूया प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणत्या बँकेच्या सार्वजनिक किंवा सामान्य उपयुक्तता कार्य दर्शवितो? खालीलपैकी दिलेल्या कुठल्या गोष्टी बँकेचे सार्वजनिक किंवा सामान्य उपयुक्तता कार्य दर्शवितात? आपल्याकडे पर्याय आहे व्यापाराची माहिती देणे, दुसरा आहे ATM सुविधा देणे, तिसरा आहे क्रेडिट कार्ड सुविधा देणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खाली दिलेल्या तिन्ही गोष्टी या बँकेच्या सार्वजनिक किंवा सामान्य उपयुक्तता कार्यांच्या संदर्भात आहेत. म्हणजेच क्रेडिट कार्डची सुविधा पुरवणे
किंवा ATM सुविधा पुरवणे किंवा व्यापाराची माहिती पुरवणे, या तिन्ही गोष्टी कुठे ना कुठे बँकेच्या सार्वजनिक किंवा सामान्य उपयुक्तता कार्यांच्या संदर्भात आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 6व्या, 7व्या आणि 8व्या प्रश्नामध्ये आपण 9 सामान्य उपयुक्तता किंवा सार्वजनिक उपयुक्तता कार्य पाहिलेली आहेत. एकदा परत रिवाइज करूयात. पैसे पाठवणे, सुरक्षा लॉकर देण यंत्रणा, प्रवासी धनादेश, एक पंच म्हणून कार्य करणे, व्यापारात मदत करणे, व्यापाराची माहिती देणे, ATM सुविधा आणि क्रेडिट कार्ड सुविधा. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे टिंबटिंब बँकेची सामान्य उपयोगिता कार्य आहेत. परत सामान्य उपयुक्तता किंवा उपयोगिता कार्य याच्या संदर्भात प्रश्न आहे. खाली दिलेले आपल्याकडे जे पर्याय आहेत ते सुद्धा वेगळे आहेत. तर चला आपण पर्याय काय आहे ते पाहूयात. पहिला आहे भेट धनादेश किंवा ज्याला गिफ्ट चेक आपण म्हणतो तो. दुसरा आहे मर्चंट बँकिंग किंवा व्यापारी बँकिंग हे म्हणू शकतो आपण याला पर्यायी. त्याच्यानंतर तिसरा आहे आर्थिक बाबींचा सल्ला देणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर बँकेच्या सार्वजनिक किंवा सामान्य उपयुक्तता कार्यांमध्ये या खाली दिलेल्या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, म्हणजेच भेट धनादेश तयार करून देणे, मर्चंट बँकिंग सुविधा देणे आणि आर्थिक बाबींचा सल्लासुद्धा देणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. जर इथे आपण पाहिलं तर 6व्यामध्ये 3, 7व्यामध्ये 3, 8व्यामध्ये 3 आणि 9व्यामध्ये 3 असे 12 आपण सामान्य उपयोगिता किंवा सार्वजनिक उपयुक्तता कार्य पाहिलेले आहेत बँकेचे. एकदा रिव्हिजन करूया त्याचं. पहिलं होतं पैसे पाठवणे, दुसरं लॉकर सुविधा प्रोव्हाइड करणे, तिसरं देय यंत्रणा, चौथं प्रवासी धनादेश, पाचवं एक पंच म्हणून काम करणे, 6वं व्यापारात मदत करणे, 7वं व्यापाराची माहिती देणे, 8वं होतं ATM सुविधा, 9वं क्रेडिट कार्ड सुविधा प्रोव्हाइड करणे, 10वं आहे भेट धनादेश तयार करणे, 11वं आहे मर्चंट बँकिंग आणि 12वं आर्थिक बाबींचा सल्ला देणे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न हा सुद्धा सामान्य उपयोगिता कार्य कुठले असू शकतात बँकेचे त्याच्या संदर्भात आहे आणि प्रश्न आहे टिंबटिंब महत्त्वाचे बँकेची सामान्य उपयोगिता कार्य आहेत आणि आपल्याकडे पर्याय आहे बिल स्वीकारणे, दुसरा आहे शेअर्स खरेदी व विक्री करणे, तिसरे आहे युटिलिटी बिले गोळा करणे, म्हणजेच पाणी बिल असेल, लाईट बिल असेल, हे सुद्धा बँकेमध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता किंवा भरू शकता, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर महत्त्वाचे बँकेचे जे सामान्य उपयोगिता किंवा उपयुक्तता कार्य आहेत ते खाली दिलेल्या तिन्ही गोष्टी आहे, म्हणजेच बिलं स्वीकार करणे, शेअर्स खरेदी व विक्री करणे आणि युटिलिटी बिल गोळा करणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण जवळपास 15 एक कार्य पाहिलेले आहेत ज्यांना आपण सार्वजनिक उपयोगिता किंवा सामान्य उपयुक्तता कार्य म्हणूयात. आपल्याकडे पहिला आहे पैसे पाठवणे, दुसरं सुरक्षा लॉकर, तिसरं देय यंत्रणा, चौथं प्रवासी धनादेश, पाचवं एक पंच म्हणून काम करणे, 6वं व्यापारात मदत करणे, 7वं व्यापाराची माहिती देणे, 8वं ATM सुविधा देणे, 9वं आहे क्रेडिट कार्ड सुविधा, 10वं भेट धनादेश, 11वं मर्चंट बँकिंग सेवा, 12वं आहे आर्थिक बाबींचा सल्ला, 13वं आहे बिल स्वीकारणे, 14वं शेअर्स खरेदी किंवा विक्री करणे आणि 15वं आणि शेवटचं आहे युटिलिटी बिले गोळा करणे, म्हणजेच पाण्याचा, लाईटीचा बिल हा आपण बँकेमध्ये जाऊन जमा करू शकतो. त्यांच्या सामान्य उपयोगिता ते एक सामान्य उपयोगिता किंवा कार्य आहे, जनरल किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिस आहे बँकेची. तर इथे आपण जवळपास 15 फंक्शन्स पाहिलेले आहेत सामान्य उपयोगिता कार्यांच्या संदर्भामध्ये. तर दुय्यम कार्य बँकेची आपण पाहिलेली आहेत ज्यांना आपण जनरल युटिलिटी सर्व्हिसेस आणि एजन्सी सर्व्हिसेस असं म्हटलोय. तर तो भाग आपला पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आता 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न हा बँकिंगच्या संदर्भातच आहे. प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, पुढीलपैकी कोणते भारतातील बँकिंगचे टप्पे दर्शवितो? भारतातील बँकिंगचे फेजेस ऑफ बँकिंग इन इंडिया ज्याला आपण म्हणतो. आपल्याकडे पहिला आहे औपनिवेशिक वारसा टप्पा किंवा कॉलोनियल इनहेरिटेड फेज ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच जे आपल्यावरती ब्रिटिशांनी राज केलं होतं त्याच्यानंतरनं जो आपण त्यांनी स्थापित केलेल्या काही बँका होत्या त्यांनाच आपण पुढे त्याचा एक मागोवा घेऊन मग पुढे आपण आपली बँकिंग सुविधा त्याच्याच संदर्भात पुढे डेव्हलप केली किंवा विकसित केली. तो पहिला टप्पा म्हणजेच 1948 ते 1969. दुसरा होता राष्ट्रीयकरण टप्पा म्हणजे नॅशनलायझेशन फेज 1969 ते 1990. त्याच्यानंतर तिसरा आर्थिक सुधारणाचा टप्पा म्हणजेच इकॉनॉमिक रिफॉर्म्स
1991च्या पुढील 1991 ते 2000 आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर पुढीलपैकी कोणते भारतातील बँकिंगचे टप्पे दर्शवते, तर या वरीलपैकी सर्व गोष्टी ह्या बँकिंगचे टप्पे दर्शवतात. म्हणजेच पहिला जो होता कॉलोनियल इनहेरिटन्स फेज होता, दुसरा राष्ट्रीयकरणातला टप्पा होता आणि तिसरा आर्थिक सुधारणांचा टप्पा. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे राष्ट्रीयकरणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 1969 मध्ये टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. आपल्याकडे पर्याय आहेत 10, 12 बँका, तिसरा आहे 14 बँका आणि चौथा आहे 16 बँका. जर इथे आपण पाहिलं तर राष्ट्रीयकरणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 1969 साली 14 मेजर बँक्सचं राष्ट्रीयकरण झालं होतं. म्हणून ऑप्शन सी 14 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 13व्या प्रश्नाकडे. राष्ट्रीयकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 1980 साली टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. पर्याय आहे पहिला 4, दुसरा आहे 6, तिसरा आहे 8, चौथा आहे 10. जर इथे आपण पाहिलं तर राष्ट्रीयकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1980च्या दरम्यान 6 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. म्हणजेच आपण 1969 मध्ये 14 आणि 1980 मध्ये 6 अशा 20 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे बँकिंगमध्ये किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणांकडे लक्ष देण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेल्या समिती टिंबटिंब होती. बँकिंग क्षेत्रात केलेल्या सुधारणांकडे लक्ष देण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली समिती टिंबटिंब होती. म्हणजेच आपल्याला इथे कुठली बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी समिती भारत सरकारने नेमणूक केली होती ती ओळखायची आहे. पहिली आहे नरसिंहम कमिटी, दुसरी आहे वर्मा समिती, तिसरी आहे बिमल जालान आणि चौथी नचिकेत मोर. तर इथे आपण पाहिलं तर या सगळ्याच बँकिंग क्षेत्राच्या संबंधित समित्या आहेत. पण बँकिंग मध्ये किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणांकडे लक्ष देण्यासाठी जी भारत सरकारने स्थापना केलेली समिती होती ती नरसिंहम कमिटी होती 1991 साली. म्हणून ऑप्शन ए नरसिंहम कमिटी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 15व्या प्रश्नाकडे वळूया. नरसिंहम समिती 1991च्या शिफारशी टिंबटिंब आहेत. काही शिफारशी दिल्या होत्या 1991च्या नरसिंहम कमिटीने, ती कुठल्या होत्या आपल्याला ओळखायच्या आहेत. खाली दिलेले 4 पर्याय आहेत आपल्याकडे. पहिला आहे व्याजदर संरचनेचे नियम रद्द करणे, त्याच्यानंतर दुसरा आहे शाखा विस्तार धोरणाचे उदारीकरण करणे, तिसरा आहे मालमत्ता पुनर्निर्माण निधीची स्थापना, चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर नरसिंहम समिती 1991ने दिलेल्या तिन्ही गोष्टी खाली दिल्यात त्या शिफारसी आहेत. म्हणजेच शाखा विस्तार धोरणाचे उदारीकरण असतील, मालमत्ता पुनर्निर्माण निधीची स्थापना असेल किंवा व्याजदर संरचनेचे नियम रद्द करणे असेल. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर वळूया 16व्या प्रश्नाकडे. काही अजून शिफारशी दिल्या होत्या. नरसिंहम समिती 1991 शिफारसी टिंबटिंब आहेत. सेम प्रश्न आहे पण पर्याय वेगळे आहेत. खाजगी क्षेत्रातील बँकांचा प्रवेश मापदंडांचे नियम रद्द करणे, दुसरा आहे विशेष कर्ज वसुली न्यायाधिकरण स्थापन करणे, तिसरा आहे NBFCला नियमांच्या कक्षेत आणा, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी तिन्ही गोष्टी या नरसिंहम समितीच्या शिफारसी आहेत. म्हणजेच खाजगी क्षेत्रातील बँकांचा प्रवेश मापदंडांचे नियम रद्द करणे, विशेष कर्ज वसुली न्यायाधिकरण स्थापन करणे आणि NBFC ज्याला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणतो आपण त्यांना नियमांच्या कक्षेत आणणे. इथे जर आपण पाहिलं तर या 2 प्रश्नांमध्ये आपण 6 महत्त्वाच्या शिफारशी पाहिलेल्या आहेत नरसिंहम समिती 1991च्या. त्या आहेत व्याजदर संरचनेचे नियम रद्द करणे, शाखा विस्तार धोरणाचे उदारीकरण करणे, मालमत्ता पुनर्निर्माण निधीची स्थापना, खाजगी क्षेत्रातील बँकांचा प्रवेश मापदंडाचे नियम रद्द करणे, विशेष कर्ज वसुली न्यायाधिकरण स्थापन करणे आणि NBFCला नियमांच्या कक्षेत आणणे. त्याच्यानंतर आपण वळूया 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे आर्थिक संस्थांच्या भूमिकेची आणि कार्यांच्या सुसंवादांची तपासणी करण्यासाठी डिसेंबर 1997 मध्ये रिझर्व्ह बँकेने टिंबटिंब समितीची नेमणूक केली होती किंवा समिती नेमली. इथे थेट दिलेलं आहे त्या समितीचं उद्दिष्ट काय होतं. आर्थिक संस्थांच्या भूमिकेची आणि कार्यांची सुसंवादांची तपासणी करण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत वर्मा समिती, खान समिती, नरसिंहम समिती आणि वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर डिसेंबर 1997 साली खान समितीची स्थापना आर्थिक संस्थांच्या भूमिकेची आणि कार्यांची सुसंवादांची तपासणी करण्यासाठी
भारत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या मार्फत केली होती, म्हणून खान समिती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे खान समितीच्या काही शिफारशींच्या संदर्भात हा प्रश्न आहे. खान समितीच्या शिफारशी टिंबटिंब होत्या. आपल्याकडे पर्याय आहे हळूहळू सार्वत्रिक बँकिंगकडे जाणे, दुसरा आहे विलिनीकरणाच्या शक्यता एक्सप्लोर करणे, तिसरा आहे सार्वजनिक किंवा सार्वत्रिक बँकिंग आणि विलिनीकरणाच्या शक्यता एक्सप्लोर करणे, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर या दोन्ही गोष्टी खान समितीच्या शिफारशींच्या संदर्भात आहेत. म्हणजेच हळूहळू सार्वत्रिक बँकिंगकडे जाणे आणि विलिनीकरणाच्या शक्यता एक्सप्लोर करणे, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे वर्मा समिती जी 1998 साली स्थापित केली होती त्यांच्या शिफारशी टिंबटिंब होत्या. आपल्याकडे पर्याय आहे बँकिंगमध्ये माहिती तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणणे, दुसरा आहे कमकुवत बँकांची पुनर्रचना करणे किंवा रिस्ट्रक्चरिंग ऑफ बँक्स, तिसरा आहे 25% कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर मी हायलाईट केलेलं नाही आहे, पण वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच वर्मा समिती 1998नी शिफारस दिल्या होत्या की बँकिंगमध्ये माहिती तंत्रज्ञान घेऊन या, कमकुवत बँकांची पुनर्रचना करा आणि 25% कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना राबवावे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता वळूया आपण शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न आहे एप्रिल 1998 मध्ये स्थापन झालेल्या नरसिंहम कमिटी 2 टिंबटिंब संबंध होता किंवा टिंबटिंबच्या संबंधात होती. आपल्याला जी 1998 एप्रिलमध्ये स्थापन केलेली नरसिंहम कमिटी 2, पहिली कमिटी नरसिंहम कमिटी होती ती 1991 साली होती आणि 1998ला दुसरी कमिटी सेटअप केली होती. तर ती कशा संदर्भात होती? पहिलं होतं बँक राष्ट्रीयकरण, दुसरं आहे भांडवल पर्याप्तता किंवा कॅपिटल ॲडिक्वेसी, तिसरं आहे बँक विलिनीकरण, चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर एप्रिल 1998 मध्ये स्थापन झालेली नरसिंहम कमिटी 2 ही भांडवल पर्याप्तता किंवा कॅपिटल ॲडिक्वेसी याच्या संबंधात होती, म्हणून ऑप्शन बी भांडवल पर्याप्तता हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण दुसऱ्या धड्यातील 20 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण परत भेटूया, तिथे काही अजून महत्त्वाचे प्रश्न कव्हर करेल मी. धन्यवाद.